या घटनेनंतर सर्वच बाजूंनी खोल विचार सुरू झाला. न्यायालयालाही कळून चुकलं होतं की हा खटला सरळसोट नाही. आरवीच्या वागणुकीमुळे खटल्याची दिशा पूर्णपणे बदलत होती. न्यायालयात मानसोपचार तज्ज्ञ यावेळी न्यायालयाने मानसोपचारतज्ज्ञांना बोलावलं. त्यांनी न्यायाधीशासमोर स्पष्ट केलं की स्टॉकहोल्म्स सिंड्रोमची केस आहे, पण इतर प्रकरणापेक्षा वेगळी. आरवी खोटं बोलत नाही. तिला खरंच त्या दोन व्यक्तींकडून शारीरिक छळ झाल्याची भावना नाही. न्यायालयात कुजबूज सुरू झाली. मुलीच्या मनात भीतीपेक्षा भावनिक जडणघडण जास्त दिसते. दुसऱ्यांदा खटला तहकूब झाला. रुद्र आणि आदिती पूर्णपणे हतबल झाले. त्या रात्री आदिती आरवीकडे झोपताना पाहत होती. माझ्या मुलीच्या मनात किती वेदना असतील. तिचे डोळे पाणावले. आरवीचं उपाशी राहणं. पुढच्या दिवशी आरवीने काहीच खाल्लं नाही. ती सतत रडत होती. मम्मी, मला त्या काकांना भेटायचंय. रुद्र हादरला. का बाळा? ते वाईट लोक आहेत. आरवी निरागसपणे म्हणाली. पण त्यांनीच मला हॉस्पिटलला नेलं, मला जेवण दिलं. आदितीचा जीव घाबरला. बाबा, मी जेवेन, पण मला काकांना भेटायचंय आणि त्यांना जेवण द्यायचंय. रुद्र आणि आदिती एकमेकांकडे पाहू लागले. पर्यायच नव्हता. आदितीने स्वतः ऑमलेट आणि सॉसेस बनवले. डब्बा हातात घेऊन आरवी पोलीस ठाण्यात गेली. काका, तुम्ही जेवलात का? हे माझं आणि मम्मीचं बनवलेलं आहे. हातकड्या घातलेल्या दोघांनी हळूच डबा उघडला. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या आनंदाचं हसू होतं. रुद्र हे सगळं पाहत होता आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं, त्या दोघांनी त्याच्या मुलीला मारलं नव्हतं, तिला वाचवलं होतं. अर्ध्या तासानंतर आरवी आनंदाने हात हलवत बाहेर आली. घरी परतताना ती भरपूर जेवली. ते काका चांगले होते का? आदितीने विचारलं. हो, आम्ही सगळं एकत्र करायचो. खेळ, जेवण, झोप. रुद्रच्या मनात वादळ उठलं. 1 आठवड्यानंतर अखेर निकाल लागला. 25 वर्षाची शिक्षा. नियोजित अपहरणासाठी दोघांच्या डोळ्यात दुःख होतं, पण त्यांनी मान खाली घातली. रुद्र अजूनही अस्वस्थ होता. 25 वर्षांनी आरवी किती मोठी असेल. 1 वर्षानंतर अशक्य निर्णय झाला. 1 वर्ष उलटलं, पण आरवी विसरली नव्हती. शेवटी रुद्र आणि आदितीने एक धक्कादायक निर्णय घेतला. शत्रू जवळ ठेवा आणि मुलीला सुरक्षित ठेवा. जलंधर देशमुख याचा तीव्र विरोध होता, पण आरवीचं दुःख त्यांना पाहवत नव्हतं. कडक सुरक्षेत त्या दोघांना घरी आणण्यात आलं. ते घाबरले होते, पण काका, आरवी धावत आली. आजपासून हे दोघं आपल्या घरी काम करतील आणि तुझी काळजी घेतील, रुद्र म्हणाला. दोघे स्तब्ध. ते मनापासून काम करू लागले. घोड्याची देखभाल, घरची मदत, आरवीची काळजी. ते तिला आपल्या मुलीसारखं जपायचे. आदितीची तब्येत सगळं ठीक आहे ना? रुद्रने विचारलं. आदिती फिकट दिसत होती. चक्कर, मळमळ. तिने डॉक्टरांकडे जाणं टाळलं. त्या रात्री दोघे एकमेकांच्या जवळ होते. जय आणि त्याची पत्नी मुलगा घेऊन आले. मला भाऊ नको, आरवी हसत म्हणाली. सगळे हसले. रुद्रने सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलावलं. आज पहिल्यांदाच त्या दोघांची नावं घेतली गेली. पगार पाहून त्यांचे डोळे पाणावले. साधनाने आदितीला पाहून विचारलं. तू खूप फिकट दिसतेस, थोडी सर्दी आहे, आदिती म्हणाली. पण बाथरूममधून आल्यावर साधनाने तिच्या कानात कुजबुजलं. तू गर्भवती तर नाहीस? आदिती स्तब्ध. मीही असंच वाटत होतं. तू चाचणी करून बघ. रुद्रला लगेच सांगू नको. आदितीने मान हलवली. कदाचित सकाळची वेळ होती, पण आदिती जोशीसाठी ही सकाळ आयुष्य बदलणारी होती. मळमळ इतकी वाढली होती की तिला उठतानाच चक्कर आली. भिंतीचा आधार घेत तिने स्वतःला सावरलं. बेडवर रुद्र देशमुख गाढ झोपलेला. तो इतका शांत होता की आदितीला क्षणभर अपराधी वाटलं. मी एकटीच का घाबरते? ती हळूच बाथरूममध्ये गेली. दार लावलं. कपाटातून टेस्ट पॅक काढताना तिचे हात थरथरत होते. डोळे मिटून तिने सगळं केलं. प्रत्येक सेकंदात तिला आरवी आठवत होती. जर खरंच असं झालं तर आरवी काय बोलेल?
शेवटी तिने डोळे उघडले. 2 रेषा आदिती धिजून गेली. आनंदाने हसावं की भीतीने रडावं तिलाच कळेना. डोळ्यात पाणी होतं, पण ओठ थरथरत हसत होते. ती बाहेर आली. रुद्रजवळ बसली. रुद्र, तिने त्याला हलवलं. काय ग, सकाळीच? तो झोपेतच म्हणाला. आदितीने काहीही न बोलता टेस्ट पॅक त्याच्यासमोर धरला. रुद्रचा श्वास अडखळला. हे, मी गरोदर आहे. आदितीचा आवाज तुटक होता. क्षणात रुद्र उभा राहिला. तिला उचलून फिरवू लागला. आपलं घर पुन्हा भरून जाणार, त्याचा आनंद घरभर पसरला. घरगुती नोकरवर्ग जमा झाला. कोणी देवाचं नाव घेतलं, कोणी आदितीला शुभेच्छा दिल्या. पण वरच्या मजल्यावर दाराच्या आडून आरवी सगळं ऐकत होती. तुला बहीण येणार हा शब्द तिच्या कानात घुमत राहिला. तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, फक्त गोंधळ आणि भीती. मग मी नाश्त्याच्या टेबलवर सगळे आनंदात होते. आरवी मात्र आदितीने हात फिरवला. खाशील का? आरवीने चमचा बाजूला ठेवला. एक शब्दही नाही. गाडीत रुद्र नेहमीप्रमाणे गाणे लावायचा, पण आज फक्त शांतता. शाळेत उतरतानाही आरवीने वळून पाहिलं नाही. शाळेनंतर एकलव्य आणि किरण तिला घ्यायला आले. आज मम्मी नाही का आली? त्या बाळामुळे दमल्या आहेत, किरण नकळत म्हणाला. आरवीचा चेहरा उतरला. सगळ्यांना फक्त ते बाळच दिसतंय, ती चिडून म्हणाली. घरी आल्यावर आदिती हॉलमध्ये हसत होती. आरवी आलीस का? तू आजारी नाहीस ना? आरवीने कटाश टाकत विचारलं. मग मला घ्यायला का नाही आलीस? आदिती गप्प. आरवी वर गेली. दार आपटून बंद. आदितीच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी माधुरी देशमुख आणि जलंधर देशमुख आले. आदितीला औषध दे, जलंधर म्हणाला. कोणीही आरवीकडे पाहिलंच नाही. आरवीने नाश्ता अर्धवट सोडला. मी निघते, ती थंडपणे म्हणाली. परवानगी न घेता निघून गेली. गाडीत तिने अचानक विचारलं, माझी काळजी कोण घेणार, मी की ते बाळ? एकलव्य आणि किरण एकमेकांकडे पाहत राहिले. आठवडाभर आरवी गप्प होती. तिचं आजार पण वाढत गेलं. आदिती खोलीत गेली. काही हवंय का? मला एकटीला राहू दे, आरवी थेट चेहऱ्यावर पाहून म्हणाली. रुद्र आला, खेळायला गेला. डिस्टर्ब करू नका, आरवी म्हणाली. दोघांनीही हे नॉर्मल वाटलं, पण नव्हतं. त्या रात्री आई बाबा तिच्या खोलीत गेले आणि आरवी जमिनीवर बेशुद्ध. आरवी, रुद्र धावत गेला. त्याचे गुडघे जमिनीवर आपटले. आदिती थरथरत बसली. आपण काय केलं? तिच्या ओठातून शब्द फुटले. एक नवीन जीव येणार होता, पण एका जिवंत मुलीचं मन मात्र मरत चाललं होतं.